नमस्कार, आज आम्ही आलो आहोत पाम पॅराडाईज रिसॉर्टला। आंब्याची झाडं खूप छान छान आहेत। हे फार्म पॅराडाईज याचं नाव आहे, रेस्टॉरंट ह्याचं। आणि आम्ही इकडे आता पिकनिकसाठी आलो आहे आणि आमच्या रूमचं नाव आहे सनफ्लावर। हे बघा, आमच्या रूमचं नाव आहे सनफ्लावर। ग्रीनरी एवढी आहे ना की एकदम सुंदर, म्हणजे बघण्यासारखी ग्रीनरी आहे। इकडे बाजूला आमच्या दुसरा एक रूम आहे, त्याचं नाव डेझी लिहिलेलं आहे। इकडे पण एक रूम आहे असं। आमच्या रूमच्या बॅक साईडला आहे। बॅक साईडला पण बघा काय सुंदर आहे। हे बघा किती मोठं आणि सुंदर आहे। हे बघा, इथे मचान पण आहे, तुम्हाला जेवायचं असेल तर। हे बघा, बांबूंना पण कलर काढून मस्त डेकोरेट केलेलं आहे। तिकडे पण स्लाइड आहे का? हो, मी झूम करून दाखवते। 4 एकर जमीन आहे, 4 एकर आणि काहीतरी वरती ते बोलले आय थिंक सो, पण 4 एकरची जमीन आहे यांची। मस्त वाटते ना, असं वाटतं गावी चाललो एकदम मस्त पैकी। बघा, झाडाची आंब्यांची झाडे एवढी आहेत ना इथे लावलेली त्याने, आणि मेन म्हणजे आंबे पण आता आले आहेत त्याला। हे बघा सुंदर, आणि प्रत्येक रूमला त्या लोकांनी फुलांची नावं दिलेली आहेत। हे बघा, इथे मी तुम्हाला मगाशी झूम करून दाखवलं ना, ते एवढ्या लांब जाणार नाहीये मी, बाहेरूनच तुम्हाला सर्व सिनेरी दाखवते। स्विमिंग पण आहे पुढे, तुम्हाला हे पण आहे। ओ शेर, वाघ आहे बघा, वाघ, हरण आहे। हे झोपाळे सुद्धा आहेत असे। हे बघा, हे झोपाळे असे लावलेले आहेत। छान छान, खूप छान आहे, एक नंबर आहे। म्हणजे बघण्यासारखं, एन्जॉय करण्यासारखं, लहान मुलांना खेळण्यासारखे पण आहे तिथे। हे बघा, इथे स्लाइडिंग पण आहेत, दिसतंय का? हे बघा, हे बाहेर आहे। हो, हा एवढा पॅसेज आहे। हे तर आमच्या रूमच्या बॅक साईडला एवढं आहे, तर अजून तुम्हाला फ्रंट साईडने दाखवलंच नाहीये। ते बघा, तिथे मचान पण बांधलाय याला पण, म्हणजे तिथे जाऊन पण तुम्ही हे करू शकता। इथे काय लिहिलंय? मोगली जंगल लिहिलंय। ओके, मोगली जंगल दृश्य आहे। नाईट व्ह्यूज आहे। सो तुम्ही नाईट व्ह्यूज थोडंसं बघा। ही आमची रूम आहे ऍक्च्युली, आणि ह्या रूम मधून आम्ही इथे गॅलरी आहे बाहेरची। हाय, हा माझा भाऊ, आणि ही आमची रूम आहे। ही रूम आहे ऍक्च्युली 10 जणांची रूम आहे, पण इथे आम्ही 8 जण राहणार आहोत। आमचा गुरुधरू तो डॉगी आहे, ही माझी वहिनी, आणि
हा असा आमचा रूम आहे बघा, सुंदर आहे, मोठा आहे, 10 जणांची कॅपॅसिटी आहे आणि 3 बाथरूम आहे. आमचे मिस्टर इथे येऊन बसले आहेत, चहा पाणी काहीतरी नाश्ता बघून आलेले आहेत. हे बघा, हा आमचा आता फ्रंट साईडचा एरिया आहे ह्यांचा. हा इकडे आहे, म्हणजे इकडे जे एन्जॉय आणि शांती हवी असेल, मनशांती तरी मिळेल तुम्हाला. खूप छान आहे. इकडे वरती पण एक डॉमेट्री आहे, डॉमेट्री नाही, आय थिंक सो रूमच आहे. आणि इथे देऊळ आहे, तुम्हाला देऊळ दाखवेन मी आताच, दाखवते, 1 मिनिट. खूप सुंदर देऊळ आहे ह्या साईडला. हा जो एरिया दिसतो इकडे किचन आहे, म्हणजे तुमचं जेवण बिवण तुम्ही करू शकता इथे, म्हणजे आहे, करू शकता नाही, इथे आहे. बघा बटरफ्लाय, बघा किती सुंदर सुंदर बटरफ्लाय. ओ नाईस, किती बटरफ्लाय बघा इथे. सो क्यूट यार. हे देऊळ आहे. बटरफ्लाय, अरे उडून गेला. झूम करून दाखवायला हवं होतं ना. हे बघा, हे देऊळ आहे. बटरफ्लाय दाखवते तुम्हाला. इथे बघा, इकडे इनडोअर गेम आहेत. इनडोअर गेम तुम्हाला जर खेळायचे असतील तर इथे आहेत, पण अजून ओपन केलेले नाही आहेत इथे या लोकांनी. हे बघा, इकडे ओपन नाही केले अजून. आणि हे साईचा फोटो आहे की, 1 मिनिट, मी देवळात जाते. हरी ओम. ओ, साईबाबांचा फोटो आहे हा इथे. हा बघा, सॉरी, साईचा फोटो नाही, मूर्तीच आहे. 1 सेकंड ना. हे बघा, ओम साई लावला नाही वाटतं. सुंदर सुंदर. आता मी तुम्हाला इकडचं गार्डन आणि स्विमिंग पूल दाखवते. खरंच खूप छान आणि सुंदर आहे. इथे मिकी माऊस या सगळं पण इथे लिहून ठेवलेलं आहे. स्विमिंग पूल, वॉटर, रेन डान्स, वॉटरफॉल्स पण आहे. इकडे गार्डन आहे लहान मुलांचं. हे बाबू लोक इथे खेळत आहेत. इथे पण एक मचान बांधलेला आहे, हा बघा. खरंच म्हणजे गावची जर कोणाला आठवण येत असेल ना आणि जायला मिळत नसेल तर नक्कीच द्या. म्हणजे एक मुंबईचा सिनेरी तुम्हाला मिळेल, स्विमिंग पूल एन्जॉय करता येईल आणि ग्रीनरी बघून तुम्ही गावी पण गेल्याचा एक अनुभव येईल. हे बघा, हे नाव आहे ह्याचं, आमच्या रेसिडेन्सी. मी ते राहायला आलो आहे पिकनिकसाठी. त्याचं आहे की नाही सुंदर. अजून फाउंटन चालू नाही केलं वाटतं. हे बघा, इथे झुले पण आहेत. हा झाला स्विमिंग पूलचा एरिया. पण तिकडे येतोय, इकडे पण एक एरिया आहे. इथे लॉन्ज आहे मोठं बघा. इथून त्याचं एंट्री आहे. सेम अपोजिट साईडला आहे, त्याच्यात मध्ये गल्ली आहे. हा लॉन्ज आहे.
तुम्हाला याची प्राइस पण मी नंतर सांगेन. हे आहे ते रिसेप्शन आणि वरती पण रूम आहेत आय थिंक सो, पण तिथे ते राहायला देत नाहीत का माहिती नाही मला. ही माझीच मुलं खेळत आहे तिकडे लॉन्जमध्ये बघा, लॉनमध्ये. छान आहे ना, आणि किती मोठं आहे बघा. आणि इथे स्टेज बनलेत म्हणजे नक्की इथे प्रोग्राम काही ना काही होत असतीलच. हे बघा, इकडे एक स्टेज आहे आणि इकडे एक स्टेज आहे. चला आता मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवते. लॉनमधून बाहेर आलो आणि आता मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवणार आहे. आणि स्विमिंग पूल सुद्धा खरंच खूप छान आहे, कारण काल रात्री आम्ही तिकडे स्विमिंग पूलमध्ये होतो. रात्री दाखवायचं होतं पण आम्हाला पण थोडं एन्जॉय करायचं होतं, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही. तर हे बघा, हे असं स्विमिंग पूल आहे. मी आता आत जात नाहीये, बाहेरूनच दाखवते. हा मोठा स्विमिंग पूल आहे. तो मला वाटतं 5.5 ते 6 फुटाचा स्विमिंग पूल आहे. म्हणजे जे हे उतरायचं हे आहे ना, इथे तुम्हाला जवळ दिसतंय ते थोडंच कमी आहे. म्हणजे माझ्या खांद्यापर्यंत, खांद्याच्या खालीच येतं. आणि तिकडे जर गेलात ना, पुढे तुम्हाला दाखवते, तिकडे जर गेलात ना तर 5.5 फुटाचा आहे, 5.5 ते 6 फुटाचं. म्हणजे माझा जो भाचा आहे तो जवळजवळ आता 6 फुटाचा आहे, त्याच्या मानेपर्यंत लागतं, म्हणजे डोकं अर्ध बाहेर येतं फक्त, एवढा मोठा आहे तो. आणि ह्याच्या पुढेच इथूनच आतूनच जागा जायला आहे तिकडे. ते बघा, तिकडे छोटासा हे आहे. आत जाऊयाच आपण. हे मोठं आहे आणि इथून आत गेलं ना की हे बघा, इथून हा रस्ता येतो इकडनं जायला. सो इकडे म्युझिक, रेन डान्स, वॉटरफॉल कुठे आहे त्याने सांगितलं तर आहे, पण कुठे माहिती नाही, अजून चालू काही केलं नाही. हे बघा, इथे हे छोटं स्विमिंग पूल आहे. छोटंच आहे, म्हणजे काल मी उतरले तर माझ्या कमरे इतकंच होतं पाणी. आणि म्हणजे माझा मुलगा उतरला छोटा 12 वर्षाचा, त्याची हाईट पण 4-4.5 फूट आहे, तर त्याच्या पण छाती इतकंच पाणी होतं, त्याच्यापेक्षा पण खाली पाणी होतं हे छोटं. हे बघा, आणि इथे रेन डान्स असतो. आणि मी आता उभी आहे ना, त्याच्या खाली गुहेसारखं, म्हणजे ह्या लोकांनी ह्या गुहेसारखं असं केलेलं आहे बघा. सुंदर वाटतंय ना. रात्री पण खूप छान सिनेरी होती, पण मला दाखवता आली नाही. लाइटिंगनी खूप छान आहे, ह्यांची लाइटिंग फुल असते. आता आम्ही ज्या रूम मध्ये राहतो 10 जणांचा एक रूम आहे. बघा, इथे पण झुला आहे. ते लाखी बाग, बघा इथे बोर्ड आहे काहीतरी, लाखी बाग. आणि पार्किंग, नानाने पार्क पण आहे इथे. हे बघा, हे बघा, खरंच खूप छान आहे. खरं सांगू का, मला ना गावी आल्यासारखंच वाटतं आता, हे नारळाची झाडं, आंब्याची झाडं बघून. इथे तुम्हाला पार्किंग एरिया पण आहे, व्यवस्थित पार्किंग करू शकता छानपैकी. भरपूर जागा आहे पार्किंगसाठी त्या लोकांनी दिलेली, त्यामुळे टेन्शन नको, मस्त पार्किंग आहे. आणि आम्ही जे रूम घेतले ना, आमचा म्हणजे आता सध्या आम्ही राहतोय 10 जणांचा हे आहे, तो एक 10 जणांची कॅपॅसिटी आहे त्या रूममध्ये. आणि त्याचे आता आमच्याकडून त्या लोकांनी म्हणजे 2700 त्यांनी आम्हाला सांगितलेले, आणि आता एवढे सगळे आहेत म्हणून 2500 त्याने केले. आणि पण तरीही आम्ही 8 जण आहोत, आणि आमच्याकडून अजून एका 9व्या व्यक्तीचे पैसे घेतले 2500 रुपये. हे बघा, हे सगळं जंगलच आहे. इकडे पण रूम आहेत. म्हणजे ह्या पार्किंग एरियातून बाहेर आल्यावर हा रूम सगळा साईड दिसतोय. हा बघा, ते काय लिहिलंय, हे बघा, इथे पण एक बोर्ड आहे.
आणि आम्ही जो पहिला एक बुक केलेला ना आमच्यासाठी म्हणजे 4 जणांसाठी फॅमिली, तो पण छान होता. तो जर दाखवायला मिळाला ना, त्याचा फोटो त्याला कोणी मला व्हिडिओ पाठवला आम्हाला, तर तो मी तुम्हाला दाखवेन. आणि इथून जर मला दाखवायला मिळाला तर मी नक्कीच दाखवेन. तर तो पण छान होता आणि त्यात पण मस्तच होतं तो पण. आणि मेन म्हणजे मला त्या रूमची गॅलरी आवडली होती. बघा हे सुंदर आहे ना. हे आता एवढं एरिया आहे यांचा. बघा इथे तारा पण लावले. तो तिकडे रोड आहे म्हणजे आपण येण्या जाण्याचा रस्ता आहे, पण हा पुढे जातो. इकडनं मागून आपल्याला यावं लागतं. बदलापूर या लोकांनी सांगितलंय, पण मुरबाड तरी लागतंच, कारण आम्हाला मुरबाडचा जेव्हा बोर्ड लागला तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही अर्ध्या मुरबाडमध्ये आलो आहोत म्हणून. एवढा असा सिनेरी आहे बघा. आणि माझं बोलताना जर काय चुकत बिकत असेल तर सॉरी, तुम्ही समजून घ्यालच. आणि आम्हालाही थोडं प्रेम द्या आता तुमचं. आमचे सबस्क्राईब वाढवा, लाईक करा, व्ह्यूज करा जरा छान छान, तर काहीतरी नवीन दाखवेन ना मी पण. हे बघा हे बॅक साईड आहे. आय थिंक सो इथे काहीच नाहीये, पण जागा भरपूर आहे. यांचीच आहे जागा ही. चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. हा बघा हा एरिया पण छान आहे. तुलिप लेडीज वॉशरूम आहे, लेडीज जेंट्स. हे रूमची नाव आहेत सगळी. आणि हे रूम मध्ये इकडे ह्या इथे रूम आहे. इथे रिसेप्शन एरिया आहे. हा रिसेप्शनचा एरिया दिसतोय का तुम्हाला? इकडे कोणता रूम आहे? ब्लोसमचा रूम आहे तिकडे. इकडे महादेवाचा फोटो लावलाय बघा. फोटो बोलते मी, पण फोटो नाही, इथे स्टॅच्यू आहे महादेवाचा. इकडे तुम्हाला जिम आणि हे बघा हे पण आहे ते ओपन जिम. आणि इकडे पण रूम आहेत. आपण इकडच्या रूमचं नाव बघूया काय आहे ते. तर आम्हाला जास्मिन हा रूम दिला होता पहिल्यांदा. हे बस कस आणि काय दिसतंय का तुम्हाला? आणि तिकडे ही बस कस आहे सुद्धा यांचंच आहे बघा. केळीची बाग काय सुंदर आहे, शांत. आणि मेन म्हणजे शांत आहे. आता सगळे नाश्ता करताय. नाश्ता करून झाला की सगळ्यांचा मग आवाज किलबिलाट चालू होईल. कुठे गेला बटरफ्लाय? ओके इथे आता मी पुन्हा फ्रंटला आले. आणि हे असं इकडेच आहे. इथे एक झुला आहे. इकडे पण सिटिंग एरिया आहे, बसायला हवं असेल तर. हे बघा इथे पण हे आहे बघा.
आम्हाला दिलेलं सन काय तर त्याचं नाव हे पण आहे. हे जर तुम्हाला करायचं असेल तर हे पण इथे आहे. तिथे आहे रूम. ह्या इकडच्या मॅनेजर आहेत स्वाती शिंदे यांचं नाव आहे. आता आपण ना नाश्ता करायला जाऊ. मग तिकडचं तुम्हाला दाखवते नाश्त्याचा एरिया, डिनरचा, लंच. इकडे बुफे टाईप जेवण आहे. हा माझा नाश्ता आहे. पोहे, मस्का आणि हा चहा. तुम्हाला कॉफी हवी असेल तर कॉफी पण आहे. तिकडे अंडा पाव म्हणजे भुर्जी पाव आहे. परत फ्रूट्स आहेत. हे बघा केळी आहे तुम्हाला हवी असतील तर. तो होता संपला. आणि मिसळ पाव पण आहे. आणि ही माझी भाजी अंडा पाव खाते. हे बघा मगाशी मी तुम्हाला ना हे सशे दाखवायला विसरले. ह्या आमच्या रूमच्या बाजूलाच त्याचं हे आहे. हा बघा. हाय. हे बघा पळून गेला तिकडे. इकडे 2 आहे आणि आता तुम्हाला कसं दाखवू. मागे एक आहे इकडे. तो बघा ह्या ना सफेदच्या बाजूला एक आहे बघा. दिसला का. हा तो बघा. एक सफेद आहे आणि एक तो ग्रे कलर सारखा आहे आणि तिकडे एक सफेद आहे. चला आता माझी फॅमिली तिकडे गेली तो मी तिकडे जाते. बाय. इथे आता मी पुन्हा फ्रंटला आले आणि हे असं इकडेच आहे. इथे एक झुला आहे. इकडे पण सिटिंग एरिया आहे बसायला हवं असेल तर. हे बघा इथे पण हे आहे बघा. मला दिलेलं सन काय तर त्याचं नाव. आमचे मिस्टर इथे येऊन बसले आहेत. चहा पाणी काहीतरी नाश्ता बघून आलेले आहेत. अरे वा मला काय फोन मिळाले. बघा ह्या गार्डनच्या इथे मगाशी मी तुम्हाला दाखवलं इथून ते नाव पण आहे आणि इकडे फाउंटन चालू नाही केलं म्हणून बोलले होते. पण फाउंटन मध्ये मासे बघा किती मोठे मोठे आहेत. छान छान मासे आहेत. गोल्ड फिश पण आहे बघा. गोल्ड फिश नाही आहे तिथे त्याला काहीतरी वेगळं नाव आहे. एक तर शार्क आहे ब्लॅक शार्क अँड गोल्डन. अरे पण याला काय म्हणतात या माशांना. या माशांना काय म्हणतात गोल्डवाले.
ठेवली. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.